नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे मावळ तालुक्यामध्ये येलगोल या गावी। येलगोल या गावी तृप्तीताई देसाई भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजत आहे। सध्या महिलांसाठी अग्रेसर असणाऱ्या महिलांना कोणती अडचण असू द्या पण त्या पुढाकार घेतात म्हणजे घेतात। आज त्या येलगोल या ठिकाणी आला आहेत, त्यांचा वाढदिवस साजरा करतात आहे। आपण येलगोल या ठिकाणी येलगोलच्या काही महिला आहे, आपण जाणून घेऊ काय सांगू शकता तुम्ही तृप्तीताईंबद्दल। आज तुम्ही त्यांचा वाढदिवस तुमच्या बरोबर साजरा केला, काय सांगू शकता? तुमचा परिचय द्या पहिला। माझं नाव मोनाली आकाश भिलारे आहे। मी येलगोल गावातली एक अंगणवाडी मदतनीस आहे। प्रथमतः मी तृप्तीताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते की आणि आमचं भाग्य मोठं आहे की त्या आमच्या सोबत त्यांचा वाढदिवस साजरा करू त्यांची इच्छा झाली की आमच्या सोबत वाढदिवस साजरा करायचे। आमच्या लहान मुलांना त्यांनी आज शालेय वस्तू, महिलांना साडी वाटप केलं आहे। त्या महिला सक्षमीकरणासाठी एक छान आमच्या पुढे एक आदर्श आहे। ताई, तुम्ही अशाच कायम महिलांसाठी चांगले काम करत राहा, तुम्ही सक्षम व्हा आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो एवढी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ताई, काय सांगू शकता? आज खरंच तुम्ही टीव्हीवर बघत असणार आहे, तृप्तीताई देसाई महिलांसाठी अग्रेसर असतात। म्हणजे महिलांना कोणती अडचण असू काय असू तुम्ही त्यांच्याकडे कधीही जावा, त्या तुम्हाला माघारी म्हणून पाठवणार नाही, तुमच्या अडचणी त्या सोडवणार म्हणजे सोडवणार। हे मला दिसतंय म्हणून मी बोलतोय। तुम्ही काय सांगू शकता याबद्दल? मी वैशाली सुनील घारे, राहणार येलगोल। प्रथमतः तर मी ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष तृप्तीताई प्रसाद देसाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ताई, तुम्ही आमच्या येलगोल गावात येऊन महिलांना साडी वाटप केली, खरंच तुम्ही खूप मोठं ध्येयाचं काम करताय। असंच कार्य तुम्ही मोठं पुढील आयुष्यातही करत राहो हीच सदिच्छा। तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा। खूप छान। ताई, तुमचा परिचय द्या, तुम्ही काय सांगू शकता ताईंबद्दल? मी प्रियंका सुदेव घारे, ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही काय सांगू शकता? नमस्कार, मी अंजना कदम, येलगोल गावची मी पोलीस पाटील आहे। आज आमच्या गावामध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी येऊन महिलांसोबत एक छोटासा कार्यक्रम घेतला त्यांच्या वाढदिवसानिमित्त। त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानते। त्याचबरोबर आज आमच्या ह्या खूप मागासलेलं गाव आहे आमचं, तसं डोंगराळ भागामध्ये, दुर्गम भागामध्ये आहे। या गावात सहसा बाहेरच्या संस्था म्हणा काय म्हणा खूप कमी प्रमाणात येतात। ताई आल्या, त्यांनी त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली आम्हाला। इथे त्या अन्यायाविरुद्ध लढा देतात हे ऐकून आम्हाला तर फारच छान वाटलं। आमच्या महिलांना या गोष्टी माहीतच नव्हत्या। त्या आल्या, त्यांनी स्वतःचं मनोगत इथे व्यक्त केलं की त्या कशा प्रकारे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा देतात। उद्या जाऊन आमच्या गावामध्येही अशी कुठली घटना घडली तर नक्कीच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभेल। ही माहिती मिळाल्यामुळे आम्ही सर्व आनंदित आहोत। त्याचबरोबर त्यांनी आमच्या गावातील महिलांना साड्या वाटप केल्या वाढदिवसानिमित्त आणि मुलांना शालेय वस्तू दिल्या, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते। ताई, महिलांनी तुमचं कौतुक केलं थोडक्यात, आणि तुम्ही आज येलगोल या ठिकाणी आलात। खरंच येलगोल गावामध्ये तुम्ही येऊन लहान मुलांना तुमचा वाढदिवस साजरा केला, लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांना शाळेय वस्तू, महिलांना साड्या वाटप केल्या। ताई, म्हणजे तुम्ही वाढदिवस तुमचा दुसरीकडे कुठे पण साजरा करू शकतात, पण तुम्ही माणसात येऊन माणसात सारखं वागलात, वाढदिवस साजरा केलात। काय सांगू शकता ताई तुम्ही? खरं तर सामाजिक काम करताना आपण सामाजिक भान पण जपलं पाहिजे आणि म्हणूनच यावेळेचा वाढदिवस काहीतरी वेगळा करायचा, सेलिब्रेशन करायचं नाही। आपण बघतो दरवेळी मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो, कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिष्टचिंतन सोहळा केला जातो, पण यावेळी मराठवाड्यात आलेला पूर असेल, काही मुलींची झालेली हत्या असेल, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल, आणि आम्ही ठरवलं की आपल्या परीनं जी काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून जिथं काही देता येईल तिथं जावं, आणि अशी इच्छा होती की जिथं कोणी पोचत नाही जास्त तिथं जावं। येलगुल हे असं गाव आहे मावळ तालुक्यातलं की जे डोंगरातल्या शेवटचं गाव आहे आणि तिथं कुणी पोचत नाही, तिथं जास्त संस्थाही येत नाहीत, आणि तिथल्या महिला काही आदिवासी महिला आहेत, शेतकरी महिला आहेत, आणि इथं बऱ्याच सुविधा सुद्धा पोचत नाहीत, आणि तिथं येऊन खूप छान वाटतंय। त्या महिलांना तर प्रचंड आनंद झाला, म्हणजे एवढ्या डोंगराळ भागात राहून सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, तर त्यांना जर ट्रेनिंग दिलं तर निश्चितच महिला आयोगाच्या अध्यक्षा सुद्धा या गावातून होऊ शकतात। कारण काय होतं की या महिलांना व्यासपीठ मिळत नाही, जिल्हा लेवलला त्या सिटी लेवलला राहत नाहीत,
आणि म्हणूनच त्यांना अनेक गोष्टींची संधी प्राप्त होत नाही. पण मला वाटते की इथे या सगळ्या लोकप्रतिनिधी आहेत, गावातल्या प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं मला दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद या माझ्याबरोबर कायमस्वरूपी राहतील आणि ते काम मी खूप चांगल्या पद्धतीनं अधिक ऊर्जेने करेन. खूप छान ताई, आमच्याकडून पण तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख हो, शुभेच्छा. धन्यवाद.